नमस्कार, सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे. ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी प्रभाग क्रमांक 11 मध्ये रमाई आवास योजनेच्या जे घरकुलच्या फायली असतात त्या मंजूर झालेल्या नाहीत. वारंवार मागणी त्यांनी केली होती तरी देखील झाली नाही. जवळपास 4 ते 5 वर्षापासून रमाई आवास योजनेची घरकुलची मागणी चालू आहे. मात्र तरी देखील ते प्रश्न पेंडिंग पडलेला आहे. तर आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संजयजी बनपट्टे. तर जाणून यांचं काय मत आहे. सर, काय सांगू शकाल? तुम्ही वारंवार मागणी करून देखील रमाई आवास योजनेचा घरकुलचा तुमचा प्रश्न सुटत नाही तुमच्या ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीमध्ये. विषय काय आहे, आमच्या ज्ञानेश्वर नगरमध्ये सेंट्रल नाका आणि भीमनगर ह्या भागात आमचे दलित बांधव राहतात. त्या ठिकाणी त्यांनी 3 वर्षापूर्वी रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज केले होते. त्यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. ते योजनेत पात्रता ठरते, पूर्ण बसते. त्यांना डावलून आता लोकांना 6 महिन्यापूर्वी ज्या लोकांनी अर्ज केले त्यांना अर्ज देऊन चेक देण्यात आलेले, पण ह्या लोकांना 3 वर्ष पेंडिंग कशासाठी ठेवले कळत नाही. 1 महिन्यापूर्वी मी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ह्याच्यावर निवेदन दिलं होतं शिवसाहेबांना. शिवसाहेबांनी सांगितलेलं की 15 दिवसात तुमचे चेक सोडतो. त्याही गोष्टीला आज 1 महिना झाला तरी त्याने काय अद्याप दखल घेतली नाही. वेळोवेळी आम्ही संपर्क साधला असता नगरपालिकेचे मुख्याधिकारी मानवकर साहेब चालढकल करत आहेत. त्यासाठी आम्ही येणाऱ्या 4 तारखेला नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणार आहोत. ह्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही त्या दिवशी नगरपालिकेच्या पायरीवर धरणे आंदोलन करणार आहोत. तरी माझे पंढरपुरातील व आमच्या प्रभागातील रहिवाशांना विनंती आहे की त्यांनी माझे संपर्क साधून त्यांच्याकडे ज्या पोचपावत्या ज्या मंजूर झालेल्या त्यांनी माझ्याकडे जमा कराव्यात. आपण प्रशासनाला त्या दिवशी जाब विचारणार आहोत की तुम्ही कशासाठी आमच्या लोकांना अडवून धरताय. खरंच त्या लोकांना घरकुलची गरज असताना सुद्धा तुम्ही असं करत असाल तर त्यासाठी आम्ही 4 तारखेला धरणे आंदोलन करणार आहोत. मतदारांकडून दुजाभाव होतोय असं वाटतंय का? तसं मी कुणालाही बोलणार नाही, पण 100% तसं दिसतंय. माझं मत आहे ह्याबाबत कुणालाही तुम्ही दुजाभाव करू नये. हे त्यांच्या हक्काचं आहे, त्यांच्या हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे. माझं अशी विनंती आहे की तुम्ही एका वॉर्डाला असं न करता तुम्ही आतापर्यंत किती घरकुल मंजूर केलेत त्याची आमच्याकडे माहिती आहे. तर माझी विनंती आहे, आमचं कोणावरही आरोप नाही, फक्त आमच्या लोकांना, आमच्या प्रभागातील लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं एवढीच विनंती. प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा उचलून धरला जातो, मात्र रमाई आवास योजनेचा मुद्दा तसाच अजून देखील पेंडिंग पडलेला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? माझं असं मत आहे, तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस सरकारने पृथ्वीराज चव्हाणच्या काळात घोषित झोपडपट्ट्यांमध्ये ज्या लोकांना जिथं राहते त्याच ठिकाणी घर बांधून द्या असे सांगितले होते. आमचे मित्र दत्ता भोसले यांनी परवा एक अर्ज केला होता की ज्या ठिकाणी घोषित झोपडपट्टी आहेत त्याच ठिकाणी त्यांना घर बांधून देण्यात यावे. ते असताना बाकीचं उठाठेव कशासाठी? माझं असं मत आहे, घरकुल आवास योजना व इतर 12 बलुतेदार लोकांना सुद्धा जागेवर घरं बांधून देण्यात यावी अशी माझी विनंती आहे. काल सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून सांगितले की विरोधी पक्षनेता कोण आहे. म्हणजे त्यांनी डायरेक्ट विरोधी पक्षनेता कोण आहे त्यांची मला क्यू येते असे स्पष्टीकरण काल सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून दिलं. ते जिल्ह्याचे नेते आहेत, मोठे नेते आहेत, ते आमदार आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काही जास्त बोलू शकत नाही. पण माझं त्यांना असं मत आहे की तुम्ही जसं पंतप्रधान आवास योजनेच्या घरासाठी मुद्दा उचलून धरताय आमदार साहेब, तसंच तुम्ही 12 बलुतेदार जी घोषित झोपडपट्टी आहेत तिथल्या लोकांसाठी जर स्वतःचे घर बांधण्यासाठी तुम्ही थोडा पुढाकार घ्यावा असं माझी तुम्हाला विनंती आहे. त्या आंदोलन करून देखील मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची काय भूमिका असेल त्यापुढे? 4 तारखेला जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमच्या पक्षाचे नेते माननीय अजितदादांना भेटणार आहोत व पुढील कारवाई आम्ही आमच्या हिशोबाने करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या वतीने दुजाभाव होत असल्याचे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी येथील काही भीमनगरमधील रहिवाशांचे वारंवार मागणी करून देखील वर्षानुवर्ष त्यांचं रमाई घरकुल योजना रमाईचा प्रश्न पेंडिंग ठेवला गेला आहे. तर याला कारणीभूत कोण आहे? याच्या पाठीमागे कोण राजकारण करते का? हा सवाल आता येथील स्थानिक जनतेने विचारलेला आहे. तसेच पंढरपूर शहर कार्यकारी अध्यक्ष संजयजी बनपट्टे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तर जर लवकरात लवकर नगरपालिकेच्या वतीने हे विषय रमाई आवास योजनेचा विषय सोडवण्यात नाही आला तर याही पुढे ते तीव्र आंदोलन करणार आहेत असा इशारा त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साकीब बागवानसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनी, पंढरपूर.
खास नॉनव्हेज खाणाऱ्या खवय्यांसाठी हॉटेल बिर्याणी दरबार. आमच्याकडे वाढदिवस, लग्न समारंभ व शुभकार्याच्या सर्व ऑर्डर स्वीकारल्या जातील. तसेच आमच्याकडे घरपोच सेवा देखील उपलब्ध आहे. आमचे नंबर श्री अविनाश शिंदे. स्थळ गजानन पार्किंग, राखो हॉस्पिटल समोर, पंढरपूर. संपर्क 70 20 28 86 96. अस्सल गावरान चवीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल बिर्याणी दरबार.